खूप असे Instagramवर मी वगैरे व्हिडिओज बघितले आहेत, की जे वेंडर्स आहेत, वडापाव विकणारे असतील किंवा वेगवेगळे धंदे करणारे असतील, ते इतके पैसे कमवतायत, त्यांचा इतका नफा होतोय, पण त्यांना काहीच टॅक्स भरावा लागत नाहीये. हे भरपूरदा डिस्कशनमध्ये येतं. त्याचा ऍक्च्युअल ट्रूथ काय आहे त्यामागे? तुम्ही वडापाव विका. तुम्हाला जर असं वाटतं की पाणीपुरीवाले आणि वडापाववाले खूप कमावतायत, टॅक्स भरत नाही, तुम्हाला कोणी अडवलंय विकण्यापासून? बरोबर. किंबहुना मूलभूत बाजाराचा हाच नियम आहे की जिथे जास्त उत्पन्न असतं त्या दिशेला जास्तीत जास्त वर्कफोर्स जातो आणि त्याच्यातून स्पर्धा निर्माण होते. हे तर क्लासिक कॅपिटलिझम. काय आहे की बरेचदा आपण सेल्स रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट याच्यात गडबड करतो. बरोबर. एखादा वडापाववाला हा दिवसाला 25,000ची कमाई करतो, म्हणजे त्याचं 30 दिवसाचं उत्पन्न हे 7.5 लाख रुपये आहे आणि मग असे सगळे गणित मांडणं सोपं असतं. पण ती कमाई करत असताना त्याला खर्च काय येतो? त्याला त्याचा एक खर्चाचा भाग हा इतर कुठल्याही व्यवसायानुसार त्यालाही कच्च्या मालाचा खर्च आहे, त्याच्याकडे माणसं ठेवलेत त्याचा खर्च आहे, काय त्याचे भांडी कुंडी आहेत, काय मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच्या व्हेंडर्ससाठीचा खर्च हा म्हणजे आता हे काय हे कायदेशीरदृष्ट्या सिद्ध होणं कठीण आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की हफ्ते आणि या सगळ्या प्रकारचे खर्च भरपूर असतात. तुम्हाला एक मध्यमवर्गीय जीवनशैली हवी आहे आणि वडापाववाल्याचा सेल्स रेव्हेन्यू हवाय आणि पाणीपुरीवाल्याचा प्रॉफिट हवाय, तर इंग्रजीमध्ये म्हणतात ना, यू कांट हॅव द केक अँड इट इट टू. पण ते टॅक्स भरत नाहीत हा पार्ट खरा आहे. म्हणजे आपण इन्फॉर्मल इकॉनॉमी म्हणतो, अनऑर्गनाइज्ड इकॉनॉमी, असंघटित क्षेत्र, की ज्याच्यात तुमचे वडापाववाले पाणीपुरीवाले हे सगळे येतात. हे टॅक्स भरत नाहीत ह्यात बऱ्याच अंशी तथ्य, कारण ते वर्षानुवर्ष ते कॅशमध्येच त्यांना उत्पन्न होत होतं, कॅशमधनं खर्च होत होता. तर त्यामुळे ते काही बरं त्यातले बहुतांशी अर्धवट शिकलेले किंवा अडाणी होते, त्यांना मुळात माहितही नव्हतं की टॅक्स त्यांनी भरणं आवश्यक किंवा भरणं माहीत असेल तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचणंही कठीण होतं. ह्या सगळ्या कारणासाठी हे टॅक्स भरत नाहीत किंवा नव्हते, हे बऱ्याच अंशी सत्य आहे, यात काही शंका नाही. आता मात्र असं हळूहळू व्हायला लागलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंट्स आल्यामुळे हे सोपं राहिलेलं नाही की हे टॅक्स न भरता राहतील. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मी टॅक्स भरत नाही आणि मी टॅक्स रिटर्न भरत नाही, यात मोठा फरक असतो. शक्यता अशी आहे की वडापाववाला जेव्हा टॅक्स रिटर्न भरायला जाईल तेव्हा त्याला टॅक्स भरायला लागणारही नाही. त्याचं जर उत्पन्न, म्हणून मी म्हटलं की त्याला 50 लाख रुपये वर्षाला मिळतं, त्याचा अर्थ 50 लाख रुपये त्याचं उत्पन्न असेल असं नाही. कायद्यानुसार सुद्धा त्याचं उत्पन्न कमी असूच शकतं, कारण मी म्हटलं असं त्याला हे शेकडो वेगवेगळे खर्च आहेत. भडक बटबटीत गोष्टी या सोप्या असतात. म्हणून मी म्हटलं की ज्या इंस्टाग्राम पोस्ट करणाऱ्यांना वाटतं की पाणीपुरीवाला करोडो कमवतोय आणि टॅक्स भरत नाही, त्यांनी उद्यापासून पाणीपुरी कशाला इंस्टाग्राम पोस्ट बनवायची. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.